एका रम्य ठिकाणी म्हणजे आपण आलेलो आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये एक वैभवपूर्ण म्हणजे महाराष्ट्राचं जर स्वर्ग कुठं असेल तर मी म्हणेल ते इथंच असेल, इथंच असेल, इथेच असेल. जरी माझ्या बोलण्यावर किंवा माझ्या सांगण्यावर तुम्हाला विश्वास होत नसेल तर तुम्ही प्रत्यक्षात इथून पहा. इथच्या प्रत्येक मातीमध्ये, इथच्या प्रत्येक वातावरणामध्ये, इथच्या पूर्ण हवेमध्ये तुम्हाला एक वेगळीच एक ताजीतवानी किंवा एक नैसर्गिक सौंदर्याची मिसाल तुम्हाला इथे दिसतं. आता तुम्हाला वाटेल का याच्यात नेमकं काय आहे बुवा. गाविलगड किल्ल्यामध्ये 3 दरवाजे पार केल्यानंतर जर समुद्र समोरचं ठिकाण आम्हाला मिळतं एक पिंपळाचं झाड जे हजारो वर्षापासून इथं अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसून येते. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल होत तर तेथील पहा याच्या मुळाच्या रचना येथील पारंब्याच्या एक खोळात रूपांतर झालं. म्हणजे विचार करा तुम्ही काय हे झाड किती वर्ष अगोदर इथे स्थापन झालेलं असेल आणि त्याच्यानंतर इथे जो बांधलेला कृत्रिम तलाव म्हणजे त्यावेळेच्या राजांना इथच्या प्रजांना पाण्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास नाही व्हावा यासाठी त्यांनी हे इतक्या छान प्रकारे आपल्यासमोर कृत्रिम तलाव आज तिचं विश्व म्हणजे एका समुद्रासारख्या किंवा एका मोठ्या तलावामध्ये रूपांतर झालं ते आपल्याला दिसून येते. आणि त्याच तलावाच्या सोबतच आपल्याला दिसून येते एक मोठं झाड. त्या झाडाचं जितकं तुम्ही कौतुक करा किंवा जितकं त्याला निरीक्षणानं पाहत इतकं कमीच आहे. हे आजचं अद्भुत ठिकाण पाहून आम्ही तर धन्य झालो. मी एक आव्हान करतो महाराष्ट्रातील किंवा कोणत्याही जनतेना का बाबा त्यांनी ह्या वैभवाचं खरीच आपल्या सुंदर डोळ्यांनी याचं निरीक्षण करावं. इतकंच नाही तर इतक्या प्रत्येक झाडामध्ये, इतक्या प्रत्येक मातीमध्ये इतक्या एक वेगळंच वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. जितकं बारकाईनं पहा तितकं एक अद्भुत आपल्यासमोर दिसून येते. म्हणजे एका सुंदर वधू जशी लग्नाच्या वेळेस कसं हे नटून येतात तसं हे पुरं नैसर्गिक सौंदर्यानं हे इथचं ठिकाण पूर्ण नटून गेल्यासारखं आपल्याला दिसून येते. आम्ही तर अद्भुत झालोच. अक्षय आणि मी त्यांच्यामुळे हा इतका चांगला योग जुळून आला और आमच्या जीवनात हा असा सुवर्ण क्षण आज हे वैभव प्राप्त झालं. वैभवच प्राप्त झालं नाही तर त्याच्यात नैसर्गिक सौंदर्याचा आम्हाला आज आम्हाला इथं दिसला. आजपर्यंत आम्ही फक्त इतकंच ऐकलं होतं का विदेशात जा, बाहेर देशामध्ये जा, पण आपल्या देशामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे ठिकाणं आहे. फक्त आपल्याला कमतरता एवढी आहे का आपण त्या ठिकाणकडे दुर्लक्ष करतो. त्याच्या मागं भरपूर कारण आहे का आपल्याला ह्या ठिकाणाबद्दल पुरेपूर माहिती नसते. आपल्याला फक्त एवढ्याच प्रकारे सांगितलं जाते का तिथे फक्त एक किल्ला आहे. काही नाही तो पडलेला किल्ला आहे. पण त्या किल्ल्याच्या अंदर काय काय बाबी आहे ह्या जर आपण जवळून निरीक्षण केल्या तर अद्भुत करणाऱ्या ज्या चकित करणाऱ्या आहे का प्रस्थापित वेळेस कोणती टेक्नॉलॉजी नव्हती, कोणत्याही प्रकारच्या मशिनऱ्या नव्हत्या. पण ह्याही परिस्थितीत जर ह्या लोकांनी इतकं प्रकारचं अद्भुत बांधून ठेवलं असेल तर आपण आश्चर्यचकित करतो. कारण की हा आपल्या पूर्वजाचा श्रम आहे, पूर्वजाचा शौर्याचं प्रतीक आहे. आणि ते जर आपण पाहत नसलं तर ह्या पूर्वजाला आपण एक प्रकारे त्याच्या केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञ होऊ शकत कधीच नाही. त्याच्यामुळे हे ठिकाण प्रत्येक व्यक्तीने पाहिलं पाहिजे. पाहिलं पाहिजे म्हणजे फक्त पुढच्या गेटवर पाहून वापस नाही गेलं पाहिजे तर त्याच्या आतमध्ये काय काय चांगल्या बाबी आहे, काय काय बाबी आहे आणि त्या बाबी पाहून लोकांना सांगून म्हणजे ह्या बाबीचा विस्तार केला पाहिजे. अजून जरी सांगायचं असलं आमचा प्रवास पुढे चालूच आहे. 3 गेट आम्ही पार केलेला आहे. अजून याच्याही समोर आम्ही जाणार आहे. अक्षय आणि मी आमचा सुवर्ण प्रवास जो आज इतिहास लिहिला जाईल हा आम्ही चांगल्या प्रकारे आज पार करत आहे. इतके बोलून मी बंद करतो. जय हिंद जय भारत.